एक गोष्ट, दोन व्यक्तींची नावं. एकीकडे तुम्ही बघू शकता ट्रान्सफर ऑफ शेअर्स मिस्टर राम, आणि एकीकडे मिस्टर श्यामशी रिलेटेड स्टोरी आहे, जे की आता सध्या या वर्षी सध्या सिच्युएशन मध्ये जिवंत नाहीयेत. सर एक्झॅक्ट झालंय काय बघा. आता राम नावाचे एक व्यक्ती आहे, जे तुम्हाला इथे स्क्रीनवर दिसत असतील. तर राम जवळ अनेक कंपनीचे भाग आहेत, आणि रामला असं वाटतं की बाबा माझ्याजवळ तर अनेक कंपनीचे भाग आहेत, बट याच्यातले काही भाग मला आता नको. याच्यातले काही भाग जे आहेत ते मला माझ्या आईच्या नावावर करायचे, मला माझ्या मुलीच्या नावावर, मला माझ्या मुलाच्या नावावर करायचे. कारण त्यांना असं वाटतं की बाबा माझ्या नावानं खूप शेअर झाले, माझ्यातला काही संपत्तीचा हिस्सा माझ्या अपत्यांना मिळाला पाहिजे. म्हणून रामनं स्वतः कंपनीच्या ऑफिसमध्ये गेले आणि कंपनीला विनंती केली की माझ्या भागांचे हस्तांतरण द्या. कोणाच्या नावानं? माझ्या मुलांच्या, माझ्या मुलींच्या नावानं. म्हणजे जेव्हा भागधारक स्वतः कंपनीमध्ये जाऊन कंपनीला सांगतो की बाबा माझ्या नावाचे भाग आहेत ते माझ्या मुलाच्या नावानं, माझ्या मुलीच्या नावानं ट्रान्सफर करा, तर त्याला म्हणतात भागांचे हस्तांतरण. ऑन दी अदर हँड, इथं तुम्हाला मिस्टर श्याम दिसत असतील. तर श्यामचा आकस्मिकरित्या मृत्यू झालेला आहे. अनेक वेळेला एकच कारणामुळं भागांचे ट्रान्समिशन होत नाही, भागांचे समक्रमण होत नाही, काही अनेक गोष्टी त्याच्या मागचे रिझन्स असतात. ऑलराईट, आज आपल्याला जो टॉपिक डिस्कस करायचा आहे तो आहे भागांचे हस्तांतरण. माय बॅड, मी समक्रमण म्हणलो. मी भागांचे हस्तांतरण आणि भागांचे संक्रमण. आता ट्रान्समिशन म्हणजे एक्झॅक्ट काय होतं चेक करा, की अनेक वेळेला ज्याच्या नावाने भाग आहेत त्या व्यक्तीचा मृत्यू होतो, तो वेडापिसा होतो, अनसाउंड माइंड होतं, दिमाग त्याचं काम करणं बंद करून टाकते. अशा वेळेस तो कंपनीच्या कोणत्याही कामकाजामध्ये किंवा मतदानामध्ये भाग घेऊ शकत नाही, किंवा कोणत्याही प्रकारचे काम तो ऍक्टिव्हली करू शकत नाही. कारण कंपनीला जर अचानकपणे जर त्या भागधारकाला कॉन्टॅक्ट करायचा असेल तर ते पॉसिबल होत नाही, कारण तो वेडापिसा झालेला आहे किंवा त्याचा मृत्यू झालेला आहे. मग कंपनी काय करते, जर अशा जर भागधारकांचा मृत्यू झाला तर त्यांच्या भागांचे ट्रान्समिशन, त्यांच्या भागांचे संक्रमण करते. त्याच्या नावावर जो व्यक्ती नॉमिनी आहे, जो त्याचा वारस आहे, कारण भाग खरेदी करत असताना आता ग्रोवर माझं अकाउंट आहे, तर तिथं नॉमिनीचं नाव लिहिणं बंधनकारक आहे. ग्रो विचार करते बाबा इफ इन केस उद्या जर काही विपरीत गोष्टी घडल्या तर आम्ही कोणाला कॉन्टॅक्ट करायचं, त्याचं नाव, पूर्ण पत्ता वगैरे लिहा, नॉमिनी लिहा, आणि मग कंपनी काय करते, अशा वेळेस त्यांच्या भागांचे संक्रमण करून हे जे सगळे श्यामच्या नावाचे जे शेअर्स आहेत हे त्याच्या मुलाला देत असते. डिफरन्स क्लिअर झालं? जेव्हा भागधारक स्वतःहून म्हणतो की माझे भाग यांना देऊन टाका, त्याला म्हणतात भागाचे हस्तांतरण, ट्रान्सफर ऑफ शेअर्स. जेव्हा मृत्यूमुळे किंवा भागधारक वेडापिसा झाल्यामुळे कंपनीजवळ कोणताही इलाज नसतो, अशा वेळेस कंपनी त्यांचे जे भाग आहेत हे त्यांच्या भागधारकाच्या मृत्यू पश्चात त्यांच्या वारसांना वगैरे देण्यात येते. त्याला भागांचे संक्रमण असं म्हणतात. आता याच्याबद्दल एक्झॅक्ट फरक काय काय नाही आपण स्टेप बाय स्टेप डिस्कस करू. एक्झामला येते का? 101% एक्झामला येते, अनेक वेळेला एक्झामला आलेलं सुद्धा आहे. अर्थ बघा, भागांचे हस्तांतरण म्हणजे स्वेच्छेने, स्वतःहून, हेतुपूर्वक खरेदीदाराशी करार करून भागांची मालकी एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे जाणे. आता अनेक वेळेला भाग जे आहेत, जे हस्तांतरण होतात, हे फक्त आणि फक्त त्याच्या नातलगालाच नाही. सपोज माझ्याजवळ एक बिल्डिंग आहे आणि मला ते बिल्डिंग एका व्यक्तीला विकायची आहे, बट बिल्डिंग विकल्यानंतर माझं त्या व्यक्तीसोबत करार झाला की मला ते बिल्डिंगचे जे 1 करोड रुपये आहेत ते मला तू पैशाच्या स्वरूपात देऊ नकोस, तुझ्याजवळ जे रिलायन्स कंपनीचे 1 करोडचे शेअर्स आहेत ते माझ्या नावानं कर. मग अशा वेळेस त्याला नाईलाजानं 1 करोड रुपये दिले काय किंवा 1 करोड रुपयाचे शेअर्स दिले काय, त्याला माझ्या नावानं करावं लागेल. मग तो काय करेल, ठीक आहे काय प्रॉब्लेम नाही, कंपनीशी कॉन्टॅक्ट करेल. मी आणि तो व्यक्ती कंपनीमध्ये जाणार आणि मग कंपनीमध्ये बसणार. कंपनीमध्ये हे सगळे डील करणारे लोक असतात, हस्तांतरण करणारे, त्यांच्याशी मी जाऊन बोलेन आणि त्यांना सांगेन की माझं नाव मिस्टर राम आहे आणि मला माझ्या 1 करोड रुपयाचे जे भाग आहेत हे मला प्रसादच्या नावानं द्यायचे, कारण त्यांच्याकडून मी बिल्डिंग घेतलेली आहे, त्याच्या बदल्यात मोबदला म्हणून मला 1 करोडचे शेअर द्यायचे. मग कंपनी काय करेल, माझ्याकडून डिटेल्स घेईल, स्वाक्षरी वगैरे घेईल, नो ऑब्जेक्शन सर्टिफिकेट घेईल, आणि मग हे सगळे लीगल प्रोसिजर आहे, माझ्या नावाचे भाग
इकडे ट्रान्सफर करण्याची प्रक्रिया चालू आहे, त्याच्याशी काही लिमिटेड चार्जेस असतात, शेअर ट्रान्सफर फीस असते, ते पेड करावं लागते, दॅट्स इट. आणि मग एकदा प्रक्रिया कंप्लीट झाल्यानंतर मला माझ्या डीमॅट खात्यामध्ये 1 करोड रुपयाचे रिलायन्सचे शेअर जमा होतील आणि त्याच्या खात्यातून ते वजा होतील. राईट, हे अशा प्रकारे स्वेच्छेनं रामनं काय केलेलं आहे, स्वतःहून त्याचे भाग माझ्या नावानं ट्रान्सफर केलेले आहेत. ऑल राईट, इथं काय सांगण्यात आलेलं आहे की भागांची मालकी एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे येते. रामकडून त्या भागांची मालकी कोणाकडे आली, माझ्याकडे आली. बट ऑन दी अदर हँड संक्रमण मध्ये काय होते, भागांचे संक्रमण म्हणजे कायद्याच्या तरतुदीनुसार भागधारकाच्या मालकीचे भाग त्याच्या कायदेशीर प्रतिनिधीकडे हस्तांतरित होणे. भाग संक्रमण म्हणजेच काय, भागधारकाचे जे भाग आहेत हे त्याच्या कायदेशीर वारसदाराकडे ट्रान्सफर होणार. का, कशामुळे ट्रान्सफर होणार, भागधारकाच्या मृत्यूमुळे, भागधारक दिवाळखोर निघाला, इन्सॉल्वंट निघाला, तर मानसिक असंतुलन, इन्सेन झाला, वेडापिसा झाला, तर अशा वेळेस हे संक्रमण करण्यात येते. केव्हा केले जाते, नीट चेक करा. भागधारकाला जर समभाग विकायचे असतील किंवा ते भेट म्हणून द्यावयाचे असतील तर भागांचे हस्तांतरण होते. आता रामला 1 करोड रुपये मला द्यायचे होते आणि मी त्याला पैशाच्या बदल्यात काय मागितलं, भाग मागितलं. मग अशा वेळेस त्यानं त्याचे भाग मला विकला. समजा राम भाग विकला नसता, रामला त्याचे ते भाग 1 करोडचे रामचे जे रिलायन्सचे भाग होते त्यातले 50 लाख मुलाच्या नावाने द्यायचे होते, 50 लाख मुलीच्या नावाने भेट म्हणून द्यायची होती. अशा वेळेस सुद्धा ते करू शकतो. ऑल राईट, त्याचबरोबर भाग संक्रमण कधी केला जाते, जेव्हा भागधारकाचा मृत्यू होतो किंवा भागधारक दिवाळखोर होतो किंवा त्याचे मानसिक संतुलन बिघडते तेव्हाच संक्रमण होते. पहिले 2 पॉइंट्स एकदम सिमिलर आहेत, असली खेळ तिसरे पॉइंट से चालू होत आहे. तिसऱ्या पॉइंट मध्ये काय सांगण्यात आलेलं आहे की ही भागधारकाने स्वेच्छेने केलेली कृती आहे. राम स्वतःहून जर इच्छा असेल रामला मला विकायची तर तो विकू शकतो. राईट, मी रामला फोर्स टाकत नाही, राम चल दे ना मला शेअर्स. रामचे मुलं मुली त्याच्यावर फोर्स करू शकत नाहीत, पप्पा आमच्या नावानं शेअर्स करा म्हणून. रामची जर इच्छा असेल तर तो करू शकतो, अदरवाईज कुठल्याही प्रकारचं त्याच्यावर बर्डन नसतं. बट संक्रमण जे आहे ते एक प्रकारचं सक्तीच असल्यासारखं आहे. कायद्यातच तसं लिहिलेलं आहे की जर भागधारक वेडापिसा झाला, मृत्यू झाला, दिवाळखोर झाला तर त्याच्या कायदेशीर वारसदाराला ते ट्रान्सफर करण्यात येतील. काय सांगण्यात आलेलं आहे, ही सक्तीची कृती आहे, ही कायद्याच्या कृतीनुसारच केली जाते. म्हणजे लॉ मध्येच तसं लिहिलेलं आहे, भाई भागधारक मेला तर त्याचे शेअर त्याच्या वारसदाराला जातील. आता सहभागी पक्ष, रामनं जर ठरवलं की चालेल तुझ्याकडून जे बिल्डिंग घ्यायलो मी त्याच्या बदल्यात मी तुला 1 करोड रुपयाचे भाग देतो. मग आता याच्यामध्ये कोण कोण सहभागी आहे, राम, मी, राम जो त्याचे भाग माझ्या नावानं करायलाय, प्रसाद जे बिल्डिंगच्या बदल्यात रामकडून भाग घ्यायलाय, आणि दुसरा असते कंपनी असते, कंपनीचा तर समावेश आहेच आहे. आता इथं कोणाला काय म्हणायचं, समभाग हस्तांतरणामध्ये 2 पक्षाचा सहभाग असतो. किती पक्षाचा, 2, राम आणि प्रसाद. रामला काय म्हणायचं, एक सदस्य ज्याला हस्तांतरक म्हटले जाते, तर दुसरा हस्तांतरितीस, काय हस्तांतरितीस म्हटले जाते, म्हणजेच तो खरेदीदार असतो. आता राम हे त्याचे भाग मला विकायलाय, माझ्याकडून बिल्डिंग त्याच्याकडे चालली, त्याच्या बदल्यात रिलायन्सचे भाग माझ्याकडे यायले, तर राम असेल हस्तांतरक, मी कोण असेल, हस्तांतरितीस. मी कोण असेल, हस्तांतरितीस. ऑन दी अदर हँड भाग संक्रमण मध्ये कोणाकोणाचा समावेश असतो, यामध्ये एकाच पक्षाचा समावेश असतो, तो म्हणजे मृत्यू झालेल्या सदस्याने नाम निर्देशित केलेली व्यक्ती. आता श्यामचा ज्यावेळेस मृत्यू झाला होता तर श्यामनं त्याच्या भाग करारच्या ह्याच्यामध्ये पत्रामध्ये काय लिहिलं होतं की माझ्या मृत्यू पश्चात माझ्या नावाचे जेवढेही भाग आहेत तो माझा नाम निर्देशित व्यक्ती माझा मुलगा असला पाहिजे, असं श्यामनं त्याच्या करारामध्ये लिहिलेलं होतं. त्याच्या डिपॉझिटरी पार्टिसिपेंटच्या लेगसी कॉर्नर मध्ये लिहिलं होतं पूर्णच्या पूर्ण गोष्टी. मग अशा वेळेस त्या एकाच व्यक्तीचा समावेश असेल, तो म्हणजे कोण, श्यामचा मुलगा. ऑल राईट, त्याच्यानंतर हस्तांतरणाचे दस्तऐवज. आता हे सगळे गोष्टी होण्यासाठी कोणत्या कोणत्या प्रकारचे दस्तऐवज लागतात चेक करा. हस्तांतरण दस्तऐवजाची हस्तांतरणासाठी गरज असते
हा हस्तांतरिती व हस्तांतरक यांच्या दरम्यान करार आहे. ट्रान्सफरन्स डॉक्युमेंट, कोणते डॉक्युमेंट? ट्रान्सफरन्स डॉक्युमेंटची गरज असते, ज्याच्यामध्ये एक प्रकारे लिहिलेलं असतं की मी लिहून देतो की माझ्या नावाचे 1000 भाग हे मी या व्यक्तीला विकत आहे, अशाशी रिलेटेड एक डॉक्युमेंट असतं. बट भाग संक्रमणसाठी काय डॉक्युमेंट लागतं? साधं सिंपल आहे. यासाठी कोणत्याही हस्तांतरणाच्या दस्तऐवजाची गरज नसते. सरळ सरळ कंपनीमध्ये जायचं, 4 गोष्टी सबमिट करायच्या, दॅट्स इट. सबमिट म्हणजे सिग्नेचर वगैरे करायचं. कारण ऑलरेडी तुमचा व्यक्ती, ज्या व्यक्ती नॉमिनी आहे त्याचे सगळे कागदपत्र किंवा त्याचं ओळखपत्र, त्याच्याशी रिलेटेड माहिती श्यामनं अगोदरच कंपनीला दिलेली असते. पुढाकार, आता हे होत असताना कोणाकोणाचा पुढाकार असतो, कोण स्वतःहून गोष्टी करायला पाहिजे? सर्वात पहिला हस्तांतरणाच्या प्रक्रियेमध्ये हस्तांतरक पुढाकार घेतो. हस्तांतरक म्हणजे कोण? स्वतः राम कंपनीकडे जातो, कारण त्याला ते भाग हस्तांतरित करायचे असतात. मी कंपनीमध्ये जाऊन असं म्हणू शकत नाही तुमच्या कंपनीचे शेअर्स रामकडे आहेत, राम बिल्डिंग घेतलाय, त्याचे पैसे मला द्या, त्याचे भाग माझ्या नावाने करा. जोपर्यंत हस्तांतरक पुढे जात नाही तोपर्यंत काही गोष्टी होत नाहीत. रामला स्वतःहून कंपनीकडे जावं लागेल. इथं काय सांगण्यात आलेलं आहे? भाग संक्रमणाची प्रक्रिया ही कायदेशीर प्रक्रिया, ही कायदेशीर वारसदार किंवा कायदेशीर प्रतिनिधीकडून केली जाते. आता कंपनीला कुठं स्वप्न पडलंय का की श्यामचा मृत्यू झालाय म्हणून? कंपनीला काहीच माहित नसते, कारण एका कंपनीकडे नंबर ऑफ शेअर होल्डर जे असतात ते करोडोमध्ये असतात. आज रिलायन्स कंपनीचे जे शेअर्स आहेत ते कितीतरी करोड व्यक्तींकडे आहेत. रोज त्या करोड व्यक्तींपैकी एक दोन जण मरत असतात आणि रोज नवीन भागधारक कंपनी सोबत जुडत असतात. मग अशा वेळेस त्या व्यक्तीच्या मृत्यू पश्चात त्याच्या खानदानाला जर माहित झालं की बाबा आपल्या घरातला व्यक्ती, आता इथे साधं सिंपल आहे, श्यामचे जे वडील आहेत, श्याम जो ज्याचा मृत्यू झालेला आहे, आता ह्या मुलाला जर माहित असेल की बाबा आपल्या वडिलांनी ह्या कंपनीचे भाग खरेदी करून ठेवलेले होते, तरच तो कंपनीकडे जाईल. आणि काही काही वेळेला जे भागधारक असतात त्या अशा गोष्टी झाकून ठेवतात. आई वडिलांजवळ किती संपत्ती आहे हे जोपर्यंत मुलं मॅच्युअर्ड होत नाहीत तोपर्यंत ते मुलांना माहित नसते. आई वडील मुलांना सांगत नाहीत आणि आई वडील असे विचार करतात की आतापासूनच आपल्या लेकराला माहित झालं की आपल्याकडे किती प्रॉपर्टी आहे, तर मग आपले लेकर शिकणं बंद करून टाकतील, आवाऱ्यासारखं राहतील, गैरमार्गाला लागतील. त्यामुळं आपण भले करोडोची संपत्ती आहे, आपण आतापर्यंत जसं मिडल क्लास सारखं जगत आलो आपण तसंच जगत राहूयात. आणि मग अशा सिच्युएशन मध्ये ते ठरवतात की मुलगा 20 वर्षाचा झाला, 30 वर्षाचा झाला की सांगू, आणि एन मोमेंटला अचानकपणे गायब झाले एखादे एक व्यक्ती. मग अशा वेळेस मुलाला तर काहीच माहित नसते. आता जर मुलांनी आई वडिलांचा मोबाईल चेक केला, कपाट वगैरे चेक केलं, सगळे गोष्टी चेक केले, तिथं जर शेअर सर्टिफिकेट, भाग प्रमाणपत्र सापडलं, मोबाईल मध्ये सापडलं, तर मग ती मुलं काय करतात? कंपनीशी कॉन्टॅक्ट करून हळूहळू माहिती काढायला चालू करतात. बट जुन्या जमान्यात डिमटेरियलायझेशनची सिच्युएशन नव्हती, राईट? कितीतरी आता असे न्यूज ऐकायला येत आहेत की त्यांचे आजोबाचा मृत्यू 2007-8 ला झाला, तर आजोबा ज्या वेळेस जिवंत होते 1992 मध्ये 93 मध्ये, त्यावेळेस त्यांनी L&T चे शेअर्स खरेदी करून ठेवले, MRF चे शेअर्स खरेदी करून ठेवले. आज त्यांच्या नातवांना माहित होते आणि ज्या मोमेंटला नातवांना माहित झालं, नातू कंपनीशी कॉन्टॅक्ट करतात आणि बघितलं तर काय, त्या भागांच्या किमती आज 400 करोड 500 करोड मध्ये आहेत. कळाले का? आणि हे कधी होते? जेव्हा त्यांच्या नामनिर्देशित व्यक्तीला माहित होते. आणि LIC मध्ये करंट सिच्युएशन नुसार LIC जे लाईफ इन्शुरन्स पॉलिसी आहे ह्यांच्याजवळ कितीतरी 1000 करोड रुपये अनक्लेम पडून आहे. अनक्लेम म्हणजेच काय की लोकांनी पॉलिस्या काढल्या, सगळं काढलं, बट नॉमिनीचं नाव लिहिलं आणि नॉमिनीला सांगितलं सुद्धा नाही. म्हणजेच ए नावाचा व्यक्ती लाईफ टाइम LIC चे हप्ते भरला, त्याच्या मुलाला सांगितलंच नाही आणि मेला. आता त्याच्या मुलाला माहितच नाही की आपल्या वडिलांच्या नावाने LIC मध्ये पैसे जमा आहेत. आणि असे कितीतरी भारतीय लोक आहेत की ज्यांनी वर्षभर, जन्मभर
कमाई केले आणि पैसे LIC मध्ये भरले आणि जाताना मेले, कोणा खानदानातल्या मुलांना सांगितलेच नाही आणि मग ते पैसे LIC तसंच वापरायले. त्याचे काही गोष्टी आहेत, मी एखाद्या कधी ना कधी व्हिडिओ मध्ये सांगतो. तुम्ही LICच्या वेबसाईटवर जाऊन तिथे तुमच्या आजोबांची वगैरे नावं टाकू शकता. टाकल्यानंतर तुम्हाला कळेल की बाबा तुमच्या आजोबांच्या नावानं काही पॉलिसी वगैरे आहे का. इफ इन केस असली तर तुम्हाला त्यांच्या मुलं असल्याचा पुरावा वगैरे घेऊन तिकडे जायचंय, ते पैसे तुमच्या खात्यात जमा होतील. सांगायचं काय की बाबा संक्रमणसाठी कोणत्याही प्रकारच्या दस्तऐवजाची तर गरज नसते. प्लस पुढाकार कोणाला घ्यावा लागतो की जो व्यक्ती कायदेशीर वारसदार आहे किंवा कायदेशीर प्रतिनिधीकडून केली जाते. ओके सर, समजा श्याम मेला आणि श्याम मरताना त्याच्या मित्राच्या नावानं केला, मुलाच्या नावानं केला नाही, तर मग कंपनी कोणाला पैसे देईल? साधा सिंपल आहे, मित्रांना पैसे देईल, त्या मुलाला देणारच नाही. भले तुम्ही लीगल एक्झिक्युटर असाल, कायदेशीर ऍक्च्युअल मध्ये वारसदार तुम्हीच आहात, बट ते तुमच्या फॅमिलीच्या प्रॉपर्टीच्या बाबतीत, खानदानी जमीन शेतजमिनीच्या बाबतीत. इथं भाग आहेत, भागवर तुमचे वडिलांनी नॉमिनी मित्राला केलेला आहे, दॅट्स इट. तुम्हाला कशाला मिळणार आहे? नेक्स्ट काय सांगण्यात आलेलं आहे चेक करा. मोबदला. आता मोबदला म्हणून काय सांगण्यात आलेलं आहे? समभागाचे हस्तांतरण भागधारक पैशाचा मोबदला मिळावा म्हणून करतोच, म्हणजेच खरेदीदाराला भागांच्या समभागासाठी रक्कम अदा करावी लागते. याला अपवाद म्हणजे जेव्हा भागांना भेट म्हणून दिली जाते. आता इथे काय सांगण्यात आलेलं आहे चेक करा की समभागाचे हस्तांतरण भागधारक पैशाचा मोबदला मिळावा म्हणून करत असतो. आता साधं सिंपल आहे, मी रामकडून शेअर्स घ्यायलो, बरोबर, मला पैसे पण घेता आले असते, राईट, बट मला पैसे पाहिजे नाही, मला पैशाच्या ऐवजी त्याचा मोबदला पाहिजे. पैसे ठेवून घेऊन काय करू? माझ्याजवळ ऑलरेडी पैसे आहेत. राम जवळ बिल्डिंग विकल्यानंतर रामला सांगलो की बाबा राम, माझ्याजवळ ऑलरेडी कॅश माझ्याजवळ आहे, मला कॅश नको, मला पैशाचा मोबदला पाहिजे, मला गोल्ड दे चालेल, मला भाग दे चालेल, कारण 1 करोड रुपये आजपासून 1 वर्षानंतर पण 1 करोडच राहणार आहेत. बट त्याच्याऐवजी जर मी सोनं घेतलं, सोन्याच्या किमती वाढतील. त्याच्याऐवजी जर मी भाग घेतलं, भागाच्या किमती वाढतील. म्हणजेच इथं काय सांगण्यात आलेलं आहे की समभागांचे हस्तांतरण भागधारक पैशाचा मोबदला मिळावा म्हणून करतो, म्हणजेच खरेदीदाराला समभागांसाठी रक्कम अदा करावी लागते. साधं सिंपल आहे, एवढं, दॅट्स इट. याला आपोआप म्हणजे जमा भागांना भेट म्हणून दिली जाते. आता इथं काय सांगण्यात आलेलं आहे चेक करा. यामध्ये मोबदल्याचा प्रश्न येत नाही. कायदेशीर वारस किंवा कायदेशीर प्रतिनिधींना समभागांसाठी रक्कम अदा करण्याची गरज नाही. आता श्यामचा मृत्यू झाला, तर श्यामच्या मृत्यूनंतर त्यानं त्याचा कायदेशीर वारस जर त्याच्या मुलाला ठेवलं, तर मुलाला त्या वडिलांच्या नावाचे शेअर्स, वडिलांच्या नावाचे भाग आपल्या नावावर करण्यासाठी कोणत्याही प्रकारचे पैसे कंपनी घेत नाही. फक्त थोडस तुमचा वेळ घेते, टाइम घेते, कंपनी जावं लागतं. उत्तरदायित्व. आता उत्तरदायित्व म्हणजे काय चेक करा. काय सांगण्यात आलेलं आहे? हस्तांतरकाची जबाबदारी भागांचे हस्तांतरण झाले की संपते. आधी तर काय सांगण्यात आलेलं आहे? रामची रिस्पॉन्सिबिलिटी म्हणजेच काय? साधं सिंपल आहे, एकदा ते भाग माझ्या नावानं झाले, रामची रिस्पॉन्सिबिलिटी संपली, त्याचं जे पण काय उत्तरदायित्व होतं संपलं. पुन्हा त्या भागांची किमती कमी झाल्या काय, पुन्हा त्या भागांच्या किमती वाढल्या काय, रामचं त्याचं काही घेणं देणं नाही, कारण एकदा ते भाग माझ्याजवळ आले मग ते पूर्ण जबाबदारी कोणाची असेल? माझी असेल. इथे काय सांगण्यात आलेलं आहे की समभागांचे संक्रमण झाले तरी मूळ उत्तरदायित्व तसेच चालू राहते. साधं सिंपल आहे, समभागांचे संक्रमण झाले तरी मूळ उत्तरदायित्व चालू असतं. म्हणजे जे गोष्टी अगोदरपासून होते तेच आता आहेत, फक्त भागांचे मालकी हक्क जे आहे ते एका मृत व्यक्तीच्या नावावरून जिवंत व्यक्तीच्या नावावर येत असते. मुद्रांक शुल्क. आता कंपनी हे जे काम करत असते फुकट असते का? नाही. फुकट जर राहील तर रोज एक जण माझ्या ह्या मुलाच्या नावावर 1 शेअर, त्या मुलाच्या नावावर 1 शेअर, कंपनीचे टाइम वाया जाते. बट काही काही वेळेला कंपनी अशाचे पैसे चार्ज करत असते. इथे काय सांगण्यात आलेलं आहे? मुद्रांक शुल्क भागांच्या बाजार मूल्यावर आधारित असते. समजा एखाद्या भागांची बाजार मूल्य 1000 रुपये असेल तर प्रत्येक भागांवर कंपनी 1%, 2%, म्हणजे 1000 रुपयावर 1% म्हणजे प्रत्येक भागाची किंमत 1000 असेल, एक भाग ट्रान्सफर करायचा असेल तर 1000 वर 1% कंपनी 10 रुपये घेते, 1000 वर 2% कंपनी 20 रुपये घेते. काही ना काही शुल्क कंपनी आकारते, कारण कंपनीला स्वतःचा टाइम द्यावा लागतो, तिथं माणसाची नेमणूक करावी लागते, ट्रॅक करावा लागतात, खूप काही गोष्टी तिथं असतात. इथं काय सांगण्यात आलेलं आहे? भाग संक्रमणात कोणतेही मुद्रांक शुल्क नसतात. अरे मेलेल्या माणसाचं कळकळ घेऊन ये र. त्यामुळं कंपनी अशा बाबतीत थोडस दयामाया दाखवते, कुठल्याही प्रकारचे चार्जेस घेत नाही.
अगेन अँड अगेन सांगायला, फक्त आणि फक्त भाग संक्रमणात कायदेशीर वारसदाराला वेळ द्यावा लागतो कंपनीला, कुठलाही कंपनी चार्जेस घेत नाही. ऑल राईट, डन. सो या व्हिडिओमध्ये आपण डिस्कस केलं भाग हस्तांतरण म्हणजेच काय, भाग संक्रमण म्हणजेच काय, एक्झामला येणाऱ्या प्रश्नांपैकी एक आहे. असे प्रश्न ठेवायचे नाही, जागेवर असे प्रश्न ठार करून टाकायचे. ऑल राईट, व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. इन लाईन मध्ये एसपी चे खूप सारे व्हिडिओज आहेत, व्यवस्थित व्हिडिओ पाहत चला. नॉट ओनली एसपी, इकॉनॉमिक्सचे सुद्धा खूप सारे व्हिडिओज बिग बुल बॅच मध्ये टाकलेले आहेत, ओसेमचे सुद्धा आहेत, नोट्स सुद्धा आपल्या बिग बुल बॅच मध्ये प्रॉपर आहेत. अभ्यास करत चला. काही डाऊट असेल चॅट सेक्शन मध्ये मला विचारत चला. या व्हिडिओसाठी एवढंच, भेटूयात पुढच्या क्लासमध्ये. तोपर्यंत पाहत राहा तुमचा आवडती युट्यूब चॅनल DHV अकॅडमी. चला बाय, टेक केअर अँड स्टे कनेक्टेड. भेटूयात पुढच्या क्लासमध्ये.